नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं तुमच्या आवडत्या पोलीस भरती गुरुकुल AK या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सर्वनामाचा भाग 3. त्या भाग 3 मध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो सर्वनामांचा उपयोग किंवा विविध सर्वनामाचा सामान्यतः कसा उपयोग होतो ते आपण या भागामध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, मागील भाग 2 तुम्ही ते पाहून घेतले असतील, तर ते मित्रांनो तुम्ही पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढील भाग समजण्यास सोपं जाईल. तर मित्रांनो, तुमचा अधिक न वेळ घेता आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करूया. तर आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सर्वनामांचा उपयोग. काय पाहणार आहोत? सर्वनामांचा उपयोग. विविध सर्वनामांचा सामान्यतः उपयोग कसा होतो ते आपण पुढील प्रमाणे पाहूया. आता मित्रांनो, आपण एखादं सर्वनाम दिलेलं असतं, त्या सर्वनामाचा उपयोग कोणत्या कोणत्या प्रकारे होतो ते आपण आता पाहणार आहोत. आपल्याला पुढे सर्वनाम दिलेलं आहे मी. तर मी या सर्वनामाचा उपयोग कधी होतो? तर बोलणारा स्वतःबद्दल किंवा एकट्याबद्दल बोलताना मी या सर्वनामाचा उपयोग होतो. केव्हा होतो? मी या सर्वनामाचा उपयोग स्वतःबद्दल किंवा एकट्याबद्दल बोलताना मी या सर्वनामाचा उपयोग होतो. आपण उदाहरणावरून समजून घेऊया. मी शाळेतून आलो. कोण शाळेतून आला? मी. तर मी म्हणजे एकटा, तो एकटा शाळेतून आलेला आहे. मी शाळेतून आलो. तर मी या सर्वनामाचा उपयोग बोलणारा स्वतःबद्दल किंवा एकट्याबद्दल बोलताना करतो. ह्या उदाहरणावरून आपल्याला समजलेलं आहे. पुढचं सर्वनाम आहे मित्रांनो आम्ही. कोणता आहे? आम्ही. तर आम्ही या सर्वनामाचा उपयोग कोणकोणत्या प्रकारे होतो ते आपण पुढील प्रमाणे पाहू. तर आम्ही या सर्वनामाचा उपयोग एक म्हणजे स्वतः बरोबर इतरांच्या वतीने बोलताना. स्वतः बरोबर इतरांच्या वतीने बोलताना. आता मी जर इथं मी या सर्वांचा उपयोग केला असता, मी उद्या सहलीला जाणार आहे, याच्यावरून एकच व्यक्तीचा उल्लेख होतो. कोणत्या? एकच व्यक्तीचा उल्लेख होतो. पण आम्ही उद्या सहलीला जाऊ. आम्ही म्हणजे मी आणि माझ्यासोबत जे कोण दोस्त कंपनी असतील ते, त्यांना मिळून काय होतं? आम्ही. तर आम्ही उद्या सहलीला जाऊ. तर मित्रांनो, स्वतः बरोबर इतरांच्या वतीने बोलताना आम्ही या सर्वनामाचा उपयोग करतात. उदाहरणार्थ, आम्ही उद्या सहलीला जाऊ. तसेच आम्ही या सर्वनामाचा उपयोग आणि कधी करतात? आम्ही या सर्वनामाचा उपयोग आणखी कधी करतात? तर स्वतःचा मोठेपणा दाखविण्यासाठी एखादी व्यक्ती, तसेच संपादक, राजा, वरिष्ठ अधिकारी हे स्वतःबद्दल आम्ही वापरतात. कधी वापरतात? स्वतःचा मोठेपणा दाखवण्यासाठी एखादी व्यक्ती, तसेच संपादक, राजा, वरिष्ठ अधिकारी हे स्वतःबद्दल आम्ही वापरतात. ते कसं? आपण उदाहरणावरून समजून घेऊया. आता आपल्याला उदाहरण दिलेले आहेत. काल आमच्या मुलीचे लग्न झाले. काल आमच्या मुलीचे लग्न झाले. मित्रांनो, जर या ठिकाणी असतं काल माझ्या मुलीचे लग्न झाले असते, तर हे सर्वसामान्य वाटलं असतं. पण मोठेपणा दाखवण्यासाठी त्यांनी काय म्हटलेलं आहे की काल आमच्या मुलीचे लग्न झाले. पुढचं उदाहरण आहे. जनतेला जागृत करणे हे आमचे कर्तव्य आहे. जनतेला जागृत करणे हे आमचे कर्तव्य आहे असे आम्ही मानतो. काय मानतो? आमचं कर्तव्य आहे असं मानतो. तर मित्रांनो, याच ठिकाणी जनतेला जागृत करणे हे माझे कर्तव्य आहे असे मी मानतो. मी असं जर आपण म्हटलं असतं तर यामध्ये मोठेपण आपल्याला वाटलं नसतं. तुम्ही देखील वाक्य मित्रांनो वाचून पहा, तुम्हाला काय वाटतं. जनतेला जागृत करणे हे माझे कर्तव्य आहे मी असे मानतो. तर याच्यामध्ये आपला मोठेपणा दिसत नाही, एकदम सर्वसामान्य वाटतंय. पण याच ठिकाणी जनतेला जागृत करणे हे आमचे
कर्तव्य आहे असे आम्ही मानतो. एखादा राजा, वरिष्ठ अधिकारी असे शब्द देखील मित्रांनो वापरतात. पुढे उदाहरण आहे, आम्ही हा किताब तुम्हास देतो. तर या ठिकाणी मी जर असतं, मी हा किताब तुम्हाला देतो, तर हे वाक्य आपल्याला सर्वसामान्य वाटले असते, तसेच आपल्याला मोठेपणा देखील वाटला नसता. पण याच ठिकाणी आम्ही हा तुम्हाला किताब देतो, आम्ही हा किताब तुम्हाला देतो, एखादा राजा, वरिष्ठ अधिकारी हे वापरताना दिसतात. पुढचं सर्वनाम आहे मित्रांनो तू. कोणतं सर्वनाम आहे? तू हे सर्वनाम आहे. तू या सर्वनामाचा उपयोग कधी होतो? तू या सर्वनामाचा उपयोग कधी होतो? तर तू या सर्वनामाचा उपयोग एका व्यक्तीशी बोलताना होतो. आपल्या समोर जर एखादी व्यक्ती असेल, तिला आपण अरे करे तूच करणार ना. तर तू या सर्वनामाचा उपयोग एका व्यक्तीशी बोलताना होतो. तर ते कसं, ते उदाहरणावरून समजून घेऊया. तू आता घरी जा. तू आता घरी जा. उदाहरणार्थ तुमच्या पुढे जर एखादी व्यक्ती असली किंवा तुमचा भाऊ असला, बहीण असला, तुम्ही तिला काय बोलणार? कसं बोलणार? असंच बोलणार ना, तू आता घरी जा किंवा तू आता शाळेत जा, असंच बोलणार आपण. पुढे आहे, प्रेमाने, भक्तीने, सलगीने बोलताना. प्रेमाने, भक्तीने, सलगीने बोलताना देखील तू या सर्वनामाचा उपयोग केला जातो. कधी? प्रेमाने, भक्तीने, सलगीने बोलताना देखील तू या सर्वनामाचा उपयोग केला जातो. उदाहरणार्थ, आई तू कुठे गेली होतीस? आई तू कुठे गेली होतीस? या ठिकाणी मित्रांनो तू या सर्वनामाचा आपल्याला उपयोग केलेला दिसतो. पुढे आहे, देवा तू मला क्षमा कर. देवा तू मला क्षमा कर. या ठिकाणी देखील मित्रांनो तू या सर्वनामाचा उपयोग केलेला दिसतो. भक्तीने, भक्ती प्रार्थना केली आपण देवाकडे, किंवा देवा तुम्हाला क्षमा कर. तर वरती प्रेमाने किंवा सलगीने बोलताना आपण आपल्या आईशी बोलतो, आई तू कुठे गेली होतीस. आपल्या त्यामध्ये प्रेम असतं, एक जवळीक असते, त्यामुळे आपण म्हणतो की आई तू कुठे कुठे गेली होतीस. तर मित्रांनो या प्रकारे प्रेमाने, भक्तीने, सलगीने बोलताना देखील तू या सर्वनामाचा उपयोग होतो. पुढे सर्वनाम आहे मित्रांनो तुम्ही. तर तुम्ही या सर्वनामाचा उपयोग कधी होतो? तुम्ही या सर्वनामाचा उपयोग कधी होतो? तर अनेकांशी बोलताना. तुम्ही या सर्वनामाचा उपयोग अनेकांशी बोलताना होतो. आपल्या समोर जर 4-5 व्यक्ती असतील, तर तुम्ही त्याला असं म्हणू शकत नाही तू आता घरी जा. तुम्ही त्यांना असं म्हणू शकत नाही की तू आता घरी जा. तुम्ही काय म्हणणार? तुम्ही आता सर्वजण घरी जा, किंवा तुम्ही आता घरी जा. कारण का, एकटा जर असता तर आपण म्हटलं असतं की तू आता घरी जा. परंतु त्या ठिकाणी अनेक व्यक्ती आहेत किंवा 4-5 जरी व्यक्ती असतील, तर आपण म्हटलं असतं की तुम्ही आता घरी जा. तुम्ही आता घरी जा. यामुळे तुम्ही या सर्वांचा उपयोग अनेकांशी बोलताना होताना आपल्याला स्पष्ट होते. तसेच पुढे आहे, एखाद्या व्यक्तीबद्दल आदर दाखवताना. एखाद्या व्यक्तीबद्दल आदर दाखवताना देखील तुम्ही या सर्वनामाचा उपयोग केलेला दिसतो. ते कसं, उदाहरणावरून समजून घेऊ. गुरुजी तुम्ही उद्या आमच्याकडे या. गुरुजी तुम्ही उद्या आमच्याकडे या. या ठिकाणी आपण म्हटलं असतं गुरुजी तू आमच्याकडे ये, तर याच्यामध्ये आपल्याला एखादा उद्धटपणा वाटतो मित्रांनो. आपल्याला उद्धटपणा वाटतो. गुरुजी तू आमच्याकडे ये, याच्यामध्ये आपल्याला रिस्पेक्ट दिसत नाही, आदर दिसत नाही. पण हेच वाक्य आपण असं बोललो तर गुरुजी तुम्ही उद्या आमच्याकडे या, तर याच्यामध्ये आपल्याला मित्रांनो रिस्पेक्ट दिसते, इज्जत वाटते. एखाद्या व्यक्तीबद्दल आदर दाखवताना देखील तुम्ही या सर्वनामाचा उपयोग केलेला मित्रांनो आपल्याला दिसतो. पुढचे सर्वनाम आहेत मित्रांनो तो, ती, ते. कोणती? तो, ती, ते. तर या सर्वनामाचा उपयोग कधी होतो मित्रांनो? तो, ती या सर्वनामाचा उपयोग कधी होतो? तर ज्याच्याबद्दल बोलायचे त्याचा उल्लेख करताना. ज्याच्याबद्दल बोलायचे त्याचा उल्लेख करताना तो, ती या सर्वनामाचा उपयोग होतो.
उदाहरणार्थ तुम्ही दोन मित्र आहात आणि तुमचा मित्र शाळेत आला नसेल. राम आणि श्याम. कोण? राम आणि श्याम हे दोन मित्र आहेत आणि त्याचा तिसरा मित्र कोण आहे? राज. हा त्यांचा तिसरा मित्र. हे दोन मित्र शाळेत आलेले आहेत. रामने श्यामला विचारलं की राज शाळेत येणार नाही का? राज शाळेत आला नाही का? तर श्याम काय बोलला की तो शाळेत येणार नाही. राज त्या ठिकाणी उपस्थित आहे का? तर नाही. मग ते तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलताना तो या सर्वनामाचा उपयोग केलेला आपल्याला दिसतो. ज्याच्याबद्दल बोलायचे त्याचा उल्लेख करताना तो या सर्वनामाचा उपयोग होतो. पुढचे सर्वनाम आहे जो, जी, जे. कोणते सर्वनाम आहे? जो, जी, जे. तर जो, जी या सर्वनामाचा उपयोग कधी होतो मित्रांनो? वाक्यात पुढे येणाऱ्या तो या सर्वनामाशी संबंध दाखवताना. कधी होतो? वाक्यात पुढे येणाऱ्या तो या सर्वनामाशी संबंध दाखवताना जो, जी, जे या सर्वनामाचा उपयोग होतो. उदाहरणार्थ आपल्याला वाक्य दिलेलं आहे, जो चढतो तो पडतो. तर तो या सर्वनामाशी संबंध दाखवताना जो या सर्वनामाचा उपयोग होतो. तसेच पुढे आहे, जे चकाकते ते सोने नव्हे. तर या सर्वनामाशी संबंध दाखवण्यासाठी जे या सर्वनामाचा उपयोग केला जातो. पुढे येणाऱ्या सर्वनामाशी संबंध दाखवण्यासाठी जो, जी, जे या सर्वनामाचा उपयोग केला जातो हे आपल्याला पुढील उदाहरणावरून समजलेलं आहे, अशी मी आशा करतो आणि पुढे वळतो. पुढे आहे मित्रांनो, पुढचं सर्वनाम आहे हा, ही, हे. कोणतं आहे? हा, ही, हे. तर मित्रांनो, हा, ही, हे या सर्वनामाचा उपयोग कधी होतो? तर हा, ही, हे या सर्वनामाचा उपयोग पुढे असलेले वा जवळची वस्तू दाखवायची असल्यास हा, ही, हे या सर्वनामाचा उपयोग होतो. उदाहरणार्थ, ही माझी टोपी आहे. ही माझी टोपी आहे. आपण दाखवलेली आहे ना, ही टोपी कोणाची आहे? तर ही टोपी माझी आहे. ही या सर्वनामाने दर्शवलेलं आहे की ही माझी टोपी आहे. किंवा उदाहरणार्थ, हा बॉल माझा आहे. हा बॉल माझा आहे. बॉल माझा आहे. बॉल माझा आहे कोणत्या सर्वनामाने दर्शवलेला आहे? तर हा या सर्वनामाने दर्शवलेला. एखादी वस्तू दाखवण्यासाठी हा, ही, हे या सर्वनामाचा उपयोग केला जातो. कधी? एखादी वस्तू दाखवण्यासाठी हा, ही, हे या सर्वनामाचा उपयोग केला जातो. पुढचं सर्वनाम आहे मित्रांनो कोण, काय. पुढचं सर्वनाम आहे कोण, काय. तर मित्रांनो, कोण, काय या सर्वनामाचा उपयोग कधी होतो? तर प्रश्नार्थक म्हणून देखील या सर्वनामाचा उपयोग होतो. प्रश्नार्थक म्हणून देखील कोण या सर्वनामाचा उपयोग होतो. उदाहरणार्थ, प्राणीवाचक. कोण बोलतो तिकडे? कोण बोलतोय? तर तिकडे कोणतं व्यक्ती किंवा प्राणी असणार ना, म्हणून प्रश्नार्थक कोण प्राणीवाचक म्हणून देखील कोण या सर्वनामाचा उपयोग केलेला दिसतो. पुढे आहे मित्रांनो प्रश्नार्थक काय. प्रश्नार्थक काय या सर्वनामाचा उपयोग एखादी वस्तू बद्दल विचारलेला आहे. तुला काय हवे आहे? म्हणजे याला एखादी वस्तू हवी असणार ना, तर वस्तुवाचक म्हणून देखील काय या सर्वनामाचा उपयोग केलेला आहे. तुला काय हवे आहे. तसेच पुढचं सर्वनाम पुढे आहे सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम म्हणून देखील कोणी या सर्वनामाचा उपयोग केला जातो. कोणी यावे, कोणी जावे. अनिश्चित, यामध्ये आपल्याला कळत नाही कोणी यावे आणि कोणी जावे. यामध्ये स्पष्ट सांगितलेलं नाही की कोणी यायचं आणि कोणी जायचं. आपण जर म्हटलं असतं की रामला यायचं श्यामला जायचं तर आपल्याला कळलं असं कोणी यायचं आणि कोणी जायचं, परंतु तेव्हा म्हटलेलं आहे की कोणी यावे, कोणी जावे. तर अनिश्चित आहे किंवा सामान्य सर्वनाम आहे. याच्यामध्ये आपल्याला स्पष्ट असा उल्लेख होत नाही. पुढे आहे मित्रांनो आश्चर्यकारक उद्गार.
आश्चर्यकारक उद्गार म्हणून देखील कोण या सर्वनामाचा उपयोग होतो. उदाहरणार्थ कोण ही गर्दी, कोण ही गर्दी. तर पुढे मित्रांनो हे उद्गारवाचक चिन्ह आलेलं आहे, हे लक्षात घ्या. पुढे आहे मित्रांनो, पुढचं सर्वनाम आहे आपण. कोणतं आहे? आपण. तर मित्रांनो आपण या सर्वनामाचा उपयोग कधी होतो? आपण या सर्वनामाचा उपयोग कधी होतो? पुरुषवाचक या अर्थी देखील आपण या सर्वनामाचा उपयोग होतो. कधी होतो? पुरुषवाचक म्हणून देखील आपण या सर्वनामाचा उपयोग होतो. आपण आमच्याकडे उद्या याल का? आपण आमच्याकडे उद्या याल का? हा पुरुषवाचक म्हणून देखील सर्वनामाचा उपयोग केलेला आहे. पुढे आहे स्वतःबद्दल मोठेपणा घेताना. स्वतःबद्दल मोठेपणा घेताना किंवा सांगताना आपण हे कबूल करणार नाही. उदाहरणार्थ आपण हे कबूल करणार नाही. इथं जर म्हटलं असतं की मी हे कबूल करणार नाही तर हे सामान्य वाटलं असतं, परंतु या ठिकाणी मोठेपणा दाखवण्यासाठी मी काय म्हटलं की आपण हे कबूलच करणार नाही. म्हणून स्वतःबद्दल मोठेपणा दाखवण्यासाठी देखील आपण या सर्वनामाचा उपयोग केलेला दिसतो. पुढे आहे आत्मवाचक सर्वनाम. आत्मवाचक किंवा स्वतः या अर्थी देखील आपण या सर्वनामाचा उपयोग होतो. कधी होतो? आत्मवाचक किंवा स्वतः या अर्थी देखील आपण या सर्वनामाचा उपयोग होतो. मित्रांनो या ठिकाणी जर तो सर्वनाम नसता, आपण होऊन माझ्याकडे आला, तर हे पुरुषवाचक झालं असतं. आपण होऊन माझ्याकडे आला हे तरी पुरुषवाचक होते मित्रांनो. परंतु आपण हे आत्मवाचक असेल तर ते नामाचे किंवा सर्वनामाच्या सोबतीने येते. आपण हे जर आत्मवाचक असेल तर ते नामाचे किंवा सर्वनामाच्या सोबतीने येते. तर तो या सर्वनामा सोबतीने हे आपण आलेला आहे, म्हणून ते आत्मवाचक आहे. काय आहे? आत्मवाचक आहे. तर मित्रांनो आत्मवाचक किंवा स्वतः या अर्थी देखील आपण या सर्वनामाचा उपयोग होतो. ते आपण या उदाहरणावरून समजून घेतलेलं आहे की तो आपण होऊन माझ्याकडे आला, किंवा मी आपण होऊन सहलीला जाण्याची तयारी दाखवली. मी आपण होऊन सहलीला जाण्याची तयारी दाखवली. तर मित्रांनो आपण होऊन हे मी या सर्वनामाच्या सोबतीने आलेलं आहे, म्हणून हे आपण होऊन हे आत्मवाचक सर्वनाम आहे. तर मित्रांनो हा होता आपला सर्वनामाचा भाग 3. तर भाग 3 मध्ये आपण पाहिला आहे की सर्वनामाचा उपयोग कोणत्या कोणत्या प्रकारे होतो. तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा, आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, कारण आपण असेच पोलीस भरतीविषयी नवनवीन व्हिडिओ दररोज या चॅनेलवरती अपलोड करणार आहोत. तर मित्रांनो पुढचा आपला भाग असणार आहे सर्वनामाचा भाग 4. त्यामध्ये आपण सर्वनामाचे प्रकार पाहणार आहोत. सर्वनामाचे मुख्य प्रकार 6 आहेत, ते आपण अगदी बेसिक पासून पाहणार आहोत. तर मित्रांनो पुढचा व्हिडिओ पाहायला देखील विसरू नका. तर मित्रांनो भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.